ठाणे शहर हे स्वच्छ आणि सुंदर शहर करण्यासाठी आपण काम करतच आहोत. आता हे हरित शहर म्हणूनही प्रसिद्ध व्हायला हवं. त्यात सगळ्यांनी सहभाग घ्यावा. विशेषतः ठाण्यातील सर्व विद्यार्थ्यांनी किमान एक झाड लावावा आणि त्याची काळजी घ्यावी. महापालिकेनं त्याप्रमाणे उपक्रम आखावा असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत. ठाणे महापालिकेच्या वतीनं कॅडबरी जंक्शन नजीक रेमंड कंपनीच्या मैदानात आयोजित करण्यात आलेल्या 14व्या झाडे, फुले, फळे, भाजीपाला यांचा समावेश असलेल्या वृक्षवल्ली 2025चं उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी ठाणे महापालिकेनं 1 एकरच्या क्षेत्रात सेंद्रिय भाजीपाला पिकवावा, नागरिक तेथे भेट देतील, खरेदी करतील अशा प्रकारचा प्रयोग करणारी ठाणे महापालिका ही पहिलीच महापालिका ठरेल असंही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं. यावेळी व्यासपीठावर महापालिका आयुक्त सौरभराव, माजी महापौर मीनाक्षी शिंदे, माजी नगरसेविका नम्रता भोसले, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त मधुकर बोडके, वरिष्ठ उद्यान अधीक्षक केदार पाटील आदीही उपस्थित होते. या प्रदर्शनाचं उद्घाटन केल्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रदर्शनातील सजावट, झाडे, फुले यांची पाहणी केली. खास वातानुकूलित कक्षातील विशेष रोपं आणि फुलं यालाही त्यांनी भेट दिली. भात शेती, गावातील घराची प्रतिकृती, भाजीपाला विभाग, औषधी वनस्पती विभाग, विद्यार्थ्यांनी काढलेली चित्र, विविध प्रकारचे स्टॉल्स यांचीही त्यांनी पाहणी केली. निसर्गाचं संवर्धन करायचं असेल तर आपण मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड केली पाहिजे. ठाणे महापालिकेनं गेल्या वर्षी मुख्यमंत्री हरित अभियानात 1.5 लाख झाडं लावली. यावर्षी ती संख्या 2 लाखावर न्यावी. पुढील वर्षी आणखीन वाढवावी असंही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं. बांबू लागवड, ऑक्सिजन पार्कचा विकास, तलावांचं सुशोभीकरण यावरही महापालिका लक्ष देत आहे. जोगीला तलाव पूर्ववत करण्याचं काम 70% झाले, तर उर्वरित काम लवकर पूर्ण करून भरावाखाली गेलेला तलाव पूर्ववत करण्याचं मोठं काम होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. यंदाचं प्रदर्शन हे जैवविविधतेचे सप्तरंग या संकल्पनेवर आधारित असून या प्रदर्शनात सुमारे 200 प्रजातींची फुलझाडं, फळांची रोपटी, रंगीबेरंगी फुले आणि पाने असलेली झाडं, औषधी वनस्पती आदी मिळून सुमारे 5000 रोपांचा समावेश आहे. सुमारे 90 संस्थांनी आकर्षक पुष्परचना, निसर्गाशी निगडीत देखावे, फुलपाखरांची छायाचित्र यामधून नागरिकांच्या मनोरंजनासह ज्ञानात भर पाडणाऱ्या देखाव्यांची मेजवानी सादर केली आहे. या प्रदर्शनामध्ये कुंड्यांमधील शोभिवंत पानांची झाडं, कुंड्यातील शोभिवंत फुलझाडं, वामन वृक्ष, आमरी, कुंडीतील वृक्ष, हंगामी फुले, दांडीसह इतर असे एकूण 30 विभाग आणि पोट विभाग आहेत. तसंच यावर्षी लाईव्ह नेचर पेंटिंग, तज्ञाच्या साह्यानं वृक्षांवर यंत्रांच्या मदतीनं रोहण करण्याचं प्रात्यक्षिक, हेरिटेज ट्री ट्रेल ही प्रमुख आकर्षणं नागरिकांना अनुभवता येणार आहेत. या प्रदर्शनात उद्यानविषयक वस्तूंच्या विक्रीसह बांबूंपासून बनवलेल्या वस्तू, नैसर्गिक खतांचा वापर करून उत्पादित भाज्या, हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान आदी 40 दालनांचा समावेश आहे. वृक्षवल्ली 2025 प्रदर्शनाच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण सोहळा रविवारी 16 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता होणार आहे. गायमुख येथील कचऱ्यापासून खत निर्मितीचा प्रकल्प हा ठाणे शहराच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. तेथील 2 प्रकल्पांचं एकत्रीकरण करून अधिक मोठ्या जागेत हा प्रकल्प कार्यान्वित करावा. 3 एकरच्या जागेत सुमारे 300 ते 400 टन ओल्या कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीनं विल्हेवाट लावून खत निर्मिती होईल. राज्यातील अशा प्रकारचा हा प्रकल्प मोठा ठरेल असा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केलाय. ठाणे शहर घोडबंदर रोड परिसरातील 4 विकास कामांची पाहणी शुक्रवारी सकाळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली. त्यावेळी ठाणे महापालिका आयुक्त सौरभराव, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, सहाय्यक संचालक नगर रचना संग्राम कानडे, उपायुक्त मनीष जोशी, शंकर पाटोळे, आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे, उपनगर अभियंता गुणवंत झांबरे, कार्यकारी अभियंता संजय कदम आदी वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात या 4 महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी मोठा निधी दिला. त्यांची कामं आता सुरू झाली आहेत. खत निर्मिती प्रकल्प, नागला बंदर खाडी किनारा सुशोभीकरण, बोरुडे मैदानाचा विकास, आनंदनगर येथील आरक्षित भूखंडावरील उद्यान या कामांची त्यांनी पाहणी केली. त्याबाबत आवश्यक ते निर्देश आणि सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या निर्देशांप्रमाणे गायमुख येथील महापालिकेच्या ताब्यातील जास्तीत जास्त जागेचा वापर करून 300 ते 400 टनांपर्यंतच्या ओल्या कचऱ्यापासून खत निर्मितीचा एकत्रित प्रकल्प करण्यात येईल, असं महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट केलं. राज्य शासनाच्या मूलभूत सोयी विकास योजनेअंतर्गत ठाणे महापालिकेस एकूण 150 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झालाय. त्यात गायमुख येथे 97 टन आणि नागला बंदर येथे 50 टन क्षमतेचा खत प्रकल्प तसंच 1.5 टन क्षमतेच्या खत निर्मितीच्या 2 मोबाईल व्हॅन यांचाही समावेश आहे. राष्ट्रीय उद्यान आणि तुंगारेश्वर रेंज यांच्या मध्यभागी ही जागा असून प्रकल्पास वन खात्याची परवानगी मिळाली आहे. सुमारे 3 एकर जागेवर या दोन्ही प्रकल्पांचं एकत्रित काम करून गायमुख येथील महापालिकेच्या ताब्यातील सर्व जागेचा वापर करून मोठा प्रकल्प कार्यान्वित करावा असे निर्देश सरनाईक यांनी दिले आहेत. शहराच्या दृष्टीनं हा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प असल्यानंच त्यासाठी पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून देण्यात आल्याचंही सरनाईक यांनी सांगितलं. नागला बंदर येथे राज्य शासनाच्या 150 कोटींच्या निधीतून मराठा साम्राज्याचं आरमार प्रमुख कान्होजी आंग्रे यांचं स्मारक विकसित करण्यात येत आहे. या स्मारक स्थळाची पाहणी सरनाईक यांनी केली. तसंच यावेळी स्थानिक रहिवाशांशीही त्यांनी संवाद साधला. या भागातील सर्व बाधित कुटुंबियांचं योग्य पुनर्वसन होईल याची काळजी महापालिकेनं घ्यावी. त्यांच्यासोबत बैठक घेऊन घरं, बोटींचं संवर्धन हे विषय मार्गी लावावेत. येथील स्थानिक हे एक प्रकारे कान्होजी आंग्रे यांचेच वंशज आहेत, त्यामुळे त्यांचा योग्य तो सन्मान राखला जावा, असंही सरनाईक यांनी स्पष्ट केले. भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीनं बांगलादेशी घुसखोर ही मोठी समस्या बनून राहिली असतानाच या घुसखोरांना देशाच्या बाहेर घालवण्याच्या सूचना सरकारनं दिल्या आहेत. त्यानुसार कोपरी पोलिसांनी गेल्या काही दिवसांपासून आपल्या हद्दीतील हॉटेल, बांधकाम, फेरीवाले आदी ठिकाणी तपासणी मोहीम सुरू केली आहे. 15 आस्थापनात शोध मोहीम घेऊन तब्बल 225 संशयित व्यक्तींची ओळख परेड घेतली आहे. अभिनेता सैफ अली खान याच्या घरात घुसून हल्ला करणारा आरोपी बांगलादेशी असल्याचं निष्पन्न झाले. त्यामुळे गुन्हेगारी क्षेत्रात बांगलादेशी नागरिक सक्रिय होत असल्यानं त्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश शासनानं दिले आहेत. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत संशयास्पद परिसरात शोध मोहीम आखण्याची सूचना ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी दिली आहे. कोपरी पोलिसांनी त्यानुसार ठाणे पूर्व आणि कोपरी भागातील हॉटेल, बांधकाम, फेरीवाले यांची तपासणी गेल्या काही दिवसांपासून सुरू ठेवली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक निशिकांत विश्वकार यांनी दिली आहे. अनधिकृत प्रवेश करून बांगलादेशी नागरिक भारताच्या मोठ्या शहराबरोबरच जिल्ह्याच्या ग्रामीण भागात घुसखोरी करून राहत आहेत. त्यामुळे कोपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बांधकाम परिसर, हॉटेल, फेरीवाले, फळभाज्या, मटण विक्रेते आदी ठिकाणी अचानक भेट देऊन बांगलादेशी नागरिकांची पोलीस तपासणी करतायत. आतापर्यंत 14 आस्थापना आणि इतर ठिकाणी 225 नागरिकांची कागदपत्र तपासण्यात आली आहेत. पोलीस प्रशासन याद्वारे आवाहन केलं जात आहे की बांगलादेशी घुसखोरांबाबत कोणाकडे माहिती असल्यास नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधावा. त्यांचं नाव गोपनीय ठेवण्यात येईल असंही पोलिसांनी सांगितले. सर, काय सांगाल, आपल्याकडे कोपरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत काही बांगलादेशीमध्ये काही कारवाई सुरू आहे का? गेल्या काही दिवसापासून बांगलादेशी नागरिक अनधिकृतपणे भारतामध्ये राहत असल्याबाबत कारवाई करायची असे आदेश माननीय पोलीस आयुक्त श्री आशुतोष डुमरे साहेब यांच्याकडून प्राप्त झाल्यानंतर कोपरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत वेळोवेळी कोपरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असलेले मोठे बांधकाम व्यावसायिक तसेच हॉटेल्स, लॉजेस, फळ विक्रेते, भाजीपाले विक्रेते यांचे वेळोवेळी तपासणी घेऊन असे काही अनधिकृतपणे बांगलादेशी नागरिक राहत आहे का याबाबत विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. तसेच याद्वारे आम्ही आवाहन सुद्धा करतो कोपरी पोलीसमधील नागरिकांना याबाबत काही माहिती असल्यास त्यांनी कोपरी पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. त्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येतील व अशा अनधिकृत बांगलादेशी लोकांवरती कारवाई करण्यात येईल आणि ही कारवाई आमची सतत सुरू राहणार आहे. सर, आतापर्यंत आपण किती लोकांची तपासणी केली आहे? आतापर्यंत जवळपास कोपरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असणाऱ्या मोठ्या बांधकाम साइट्स आणि इतर हॉटेल, लॉजेस अशा 15च्या आसपास ठिकाणच्या भेट देऊन त्या ठिकाणी जवळ 191 कामगारांची आम्ही तपासणी केलेली आहे.
आणि त्यांचे सगळे रेकॉर्ड आमच्याकडे आहे। त्यांचे आधार कार्ड, पॅन कार्ड या सर्व चेक करून आम्ही खात्री करत आहोत की असे कोणी अनधिकृतपणे बांगलादेशी आज माझ्या दोन्ही डोळ्यांमध्ये अश्रू आहेत, एकामध्ये दुःखाश्रू आहेत। गेल्या 38 वर्ष शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने शिवसेनेचं काम करत असताना नगरसेवक, नगराध्यक्ष, जिल्हा प्रमुख आणि 2009 ते 2019 मध्ये आमदार होऊ शकलो आणि त्यानंतर शिवसेनेचे उपनेते झालो। सर्वसामान्य कुटुंबातील सदस्य इतक्या मोठ्या पदावर पोहोचलो, तो पक्ष आज मला मागे सोडून नव्या प्रवाहात यावं लागत आहे। याबाबत मला दुःख आहे, असं माजी आमदार राजन साळवी यांनी सांगितलं। राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांनी गुरुवारी दुपारी ठाण्यातील आनंद आश्रमात शिवसेनेत शिंदे गटात प्रवेश केला। यावेळी राजन साळवी माध्यमांसमोर बोलत होते। 9 फेब्रुवारी रोजी भाईंना म्हणजेच एकनाथ शिंदेंना भेटून कुटुंबातील सदस्य येऊ इच्छित असल्याची इच्छा आपण व्यक्त केल्याचं त्यांनी सांगितलं। शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने 2000 साली आपण जिल्हा प्रमुख झालो। त्यावेळी याच ठिकाणी माझा दिवंगत आनंद दिघे यांनी सत्कार केला होता। आज अनेक वर्षांनंतर एकनाथ शिंदे यांच्या हस्ते माझा सन्मान होत आहे। आज माझ्या डोळ्यांमध्ये अश्रू आहेत, एकामध्ये दुःखाश्रू आहेत। गेल्या 38 वर्ष शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने शिवसेनेचं काम करत असताना नगरसेवक, नगराध्यक्ष, जिल्हा प्रमुख आणि 2009 ते 2019 मध्ये आपण आमदार होऊ शकलो आणि त्यानंतर शिवसेनेचे उपनेते झालो। सर्वसामान्य कुटुंबातील सदस्य इतक्या मोठ्या पदावर पोहोचला, तो पक्ष आज आपल्याला मागे टाकून सोडून नव्या प्रवाहात यावं लागतंय। याबाबत आपल्याला दुःख असल्याचंही साळवी यांनी सांगितलं। तर दुसऱ्या डोळ्यात आनंद अश्रू आहेत। कुटुंबातील सदस्य म्हणून एकनाथ शिंदे यांनी आपल्यावर प्रेम केलंय, असंही स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिलं। आपल्याला शिवसेना पक्षाकडून सर्व काही मिळाले, आपण समाधानी आहोत, परंतु भविष्यात कालखंडात संघटना वाढवणं मोठं होईल। आपल्यासोबत आलेल्या शिवसैनिकांना योग्य सन्मान दिला जावा अशी अपेक्षा असल्याचंही साळवी यांनी सांगितलं। 2.5 वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या सोबत जाऊ शकलो नव्हतो, त्याचं आपल्याला दुःख आहे। 2024च्या निवडणुकीत आपल्याला पराभवाला सामोरं जावं लागलं। 2014 साली युतीची सत्ता आली, त्यावेळी मंत्री होईल असं वाटलं होतं। त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे आपली शिफारसही केली होती, परंतु आपण मंत्री होऊ शकलो नव्हतो। शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांनी यावेळी दीपक केसरकर यांना मंत्री केलं। 2019च्या निवडणुकीत आपण पुन्हा मंत्री होऊ असं वाटलं होतं, त्यावेळी उदय सामंत मंत्री झाले। 2024च्या निवडणुकीतही सत्ता परिवर्तन होऊन महाविकास आघाडीची सत्ता येणार असं वाटलं होतं, परंतु नियतीच्या मनात वेगळं होतं। 2024चा पराभव आपल्या जुवारी लागलाय। सिंधुदुर्ग जिल्ह्यात विनायक राऊत यांना आम्ही खासदार केलं, त्याच विनायक राऊत यांनी किरण सामंत यांचं काम केलं असा आरोप देखील त्यांनी राऊत यांच्यावर यावेळी केला। हम अंग्रेज के जमाने के जेलर है, आधे इधर आओ आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ हा शोले चित्रपटातील संवाद सांगत पीछे कोई नहीं असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाला टोला लगावलाय। माझ्या रेषा कमी करण्यापेक्षा स्वतःच्या रेषा वाढवा आणि लोक सोडून का जात आहेत याचं आत्मपरीक्षण करा असा सल्लाही त्यांनी ठाकरे गटाच्या नेत्यांना दिला आहे। ज्या पक्षाच्या विचारांना वाळवी लागली आहे तिथे कसा राहील राजन साळवी अशी टीकाही त्यांनी केली आहे। ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी यांनी गुरुवारी ठाण्यातील टेंभीनाका येथील आनंद आश्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला। त्यावेळी शिंदे यांनी बोलताना ठाकरे गटाला टोले लगावले। महाविकास आघाडीनं बंद पाडलेले प्रकल्प आम्ही सुरू केले, या प्रकल्पांना पुढे नेत चालना दिली। लोकाभिमुख, लोककल्याणकारी अशी लाडकी बहीण योजना, शेतकरी भाऊ अशा योजनाही आणल्या। गेल्या 2.5 वर्षात केलेल्या कामांमुळेच आज अनेक लोक शिवसेनेत सामील होत आहेत। मंत्री उदय सामंत आणि किरण सामंत यांनी आपल्याला सांगितले की पक्ष मोठा होत असेल तर प्रत्येकाला आपण आपल्या पक्षामध्ये सामील करून घेतलं पाहिजे। तसंच पक्ष मोठा झाला, पक्ष वाढला तर आमची किंमत आहे, म्हणून राजन साळवी आपण देर आए दुरुस्त आए असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं। सुबह का भूला यदि शाम को घर जाए तो उसको भूला नहीं कहते। याचप्रमाणे राजन साळवी हे आमच्याच परिवारातील आहेत, त्यामुळे खऱ्या शिवसेनेत साळवी हे सामील झाल्याचा आनंद असल्याचंही शिंदे यांनी सांगितलं।
कोणतीही अट न ठेवता शिवसेनेचं काम करायचं एवढीच भावना साळवी यांनी बोलून दाखवली. परंतु या पक्षामध्ये जो काम करेल तो पुढे जाईल असंही शिंदे यांनी सांगितलं. ज्या पक्षाच्या विचारांना वाळवी लागली आहे तिथे कसा राहील राजन साळवी अशी टीकाही त्यांनी केली. दिल्लीमध्ये महापराक्रमी महादजी शिंदे राष्ट्रगौरव हा पुरस्कार आपल्याला शरद पवार यांच्या हस्ते मिळाला. तिथे महादजी शिंदे यांचे वंशज केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे हे उपस्थित होते. एका मराठी माणसाला मराठी माणसानं पुरस्कार दिला याचा अभिमान झाला पाहिजे होता. परंतु किती जळणार, किती जळफळाट होणार, किती शिव्याशाप देणार. तुम्ही माझी रेष कापण्यापेक्षा तुमची रेष वाढवा आणि त्यासाठी लोकांमध्ये जा, कारण घरी बसलेल्या लोकांना लोक स्वीकारत नाहीत. हे विधानसभेच्या निवडणुकीनं दाखवून दिलंय. माझी रेष ही जनसेवेची आहे असा टोलाही शिंदे यांनी यावेळी लगावला.